आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कोकण विभागीय विविध प्रकल्प बाधित कृती परिषदेच्या मुख्य कार्यालयाचं उद्घाटन समारंभ संपन्न। कोकण विभागीय प्रकल्प बाधित कृती परिषदेच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन समारंभ शिलफाटा डायगर येथे शेतकरी शांताराम सांबरे व देवराम पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला। सदर कार्यक्रमासाठी कृती समितीचे मुख्य समन्वयक राजन गावंड, भगवान सांबरे, संजय पाटील, कुणाल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना राजन गावंड यांनी सांगितले की आपल्या या कृती समितीमार्फत कोकणातील 5ही जिल्ह्यात जे काही प्रकल्प येऊ घातले आहेत त्याबाबत शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन तसेच योग्य मोबदला मिळवून देण्याचे काम आम्ही करणार आहोत। इतकारी प्रकल्पांना आमच्याकडून कोणत्याही प्रकारे विरोध होणार नाही, मात्र प्रकल्पातील व्यवस्थापनाने नाहक कोणत्याही प्रकल्पग्रस्तांना त्रासही देऊ नये। ज्या प्रकल्पात चुकीचे होईल त्या प्रकल्पाला आम्ही नक्कीच विरोध करून त्या व्यवस्थापनाला वाटणीवर आणण्याचे काम व न्याय मिळवून देण्याचे काम सदर कृती समिती करेल। सदर कार्यक्रमासाठी अजय पाटील, रघुनाथ पाटील, शांताराम पाटील, राम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडी मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट।